सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात येतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। याचं उत्तर सर्वात जास्त भूकंप जपान देशात येतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी सातारा। उत्तर आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा असणारा महाराष्ट्रातील मुंबई हा जिल्हा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, सूर्यापासून कोणती ऊर्जा मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पवन ऊर्जा, ऑप्शन बी सूर्य ऊर्जा, ऑप्शन सी अणु ऊर्जा, ऑप्शन डी यापैकी नाही। उत्तर सूर्यापासून सौर ऊर्जा मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचे कोठार म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी आसाम। उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भारतातील आंध्र प्रदेश राज्याला तांदळाचे कोठार म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी त्रिपुरा, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मणिपुरा। याचं उत्तर कोकिळा झारखंड राज्याचा राज्य पक्षी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रतापगड, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी लोहगड, ऑप्शन डी सज्जनगड। उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड या किल्ल्यावर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गेंडे आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी आसाम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर भारतातील आसाम राज्यात सर्वात जास्त गेंडे आढळतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, खालीलपैकी कोणती निवडणूक जनतेमार्फत होत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुख्यमंत्र्यांची, ऑप्शन बी प्रधानमंत्र्यांची, ऑप्शन सी राष्ट्रपतींची, ऑप्शन डी यापैकी नाही। उत्तर खालीलपैकी राष्ट्रपतींची निवडणूक जनतेमार्फत होत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 12। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर कबड्डीमध्ये 7 खेळाडू असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 11 आहे, अवकाश यात्रीला आकाश कसे दिसते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पांढरे, ऑप्शन बी निळे, ऑप्शन सी काळे, ऑप्शन डी तांबडे। उत्तर अवकाशात यात्रीला आकाश काळे दिसते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावरून धावते?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पुणे सातार, ऑप्शन बी सातार कोल्हापूर, ऑप्शन सी मुंबई पुणे, ऑप्शन डी सांगली सातार। जो तर डेक्कन क्वीन ही रेल्वे मुंबई पुणे या मार्गावर धावते, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सांगोला, ऑप्शन बी सातार, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी नाशिक। जो उत्तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे कशाचे मटण खाल्ल्यास कॅन्सर होत नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ससा, ऑप्शन बी शेळी, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी घोरपड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर जो उत्तर शेळीचे मटण खाल्ल्यास कॅन्सर होत नाही, जो उत्तर आहे ऑप्शन बी। तर जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे मधाचे बोट लावणे याचा अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मध खायला देणे, ऑप्शन बी खोटे आशा दाखवणे, ऑप्शन बी बोटाला मध लावणे, ऑप्शन डी यापैकी काही नाही। तर जो उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।